Hello everyone, welcome to our English video lecture. I am Professor Randhir here. Friends, we are dealing a lesson about big data. It means this lesson is related about technology. It means technical knowledge is provided in this lesson. In the previous video lecture, we have learned the fields, use of data in different fields. That part we are learning here. See the page number 38, fifth number point, the use of data in sports field. That point we have to discuss today. Friends, data used in sports is very useful. When watching a cricket match, we are shown so many permutations and combinations of statistical analysis. While watching cricket match, we often see a lot of statistical data on screen. The combination of colors, it means the two teams run scores. The combination is provided with the help of data. ज्यावेळेस आपण क्रिकेट मॅच बघतो आणि या क्रिकेट मॅच बघण्याच्या प्रसंगी आपल्याला वेगवेगळे माहिती पुरवली जात असते, रेकॉर्ड्सबद्दल माहिती दिलेली असते. या सर्व जे रेकॉर्ड्स आहेत ते आपल्याला या बिग डाटाच्या मार्फत मिळत असते. असंख्य माहिती आपल्याला मॅच बघत असताना प्राप्त होत असते. सपोज की T20 या प्रकारामध्ये सर्वाधिक धावा करणारा खेळाडू कोण आहे, हु इज द बॅटमन हू हॅव गेन अ लॉट ऑफ रन्स इन T20 फॉर्मॅट. दिस डाटा इझिली शोन ऑन टेलिव्हिजन विथ द हेल्प ऑफ बिग डाटा. ऑल काइंड ऑफ इंफॉर्मेशन इज ऑलरेडी added in big data and that is shown easily on your screen. Two players comparison is also shown. Two teams comparison is also shown on television just because of the use of data. या सर्व प्रकारामध्ये आपण बारकाईने या गोष्टी या बिग डाटाच्या माध्यमातून तपासून त्या पाठवल्या जाणार आहेत. Gigantic data, it means प्रचंड, big data has been created over a period of time from the recording of matches. This record is cover from time to time. वेळोवेळी ह्या सर्व मॅचेसचे रेकॉर्ड बनवले जात असतात. सपोज अ रेकॉर्ड ऑफ 2011 World Cup winning record matches. These matches is available on internet. You can watch it regularly just because of this record is done while match was playing. ज्यावेळेस मॅच चालू होतात त्यावेळेस ह्या सर्व मॅचेसमधले रेकॉर्डिंग चालू असते आणि ही सर्व डाटा कलेक्ट होत असतो. व्हाईल ट्रेनिंग सेशन्स अँड वर्कआउट्स, ज्यावेळेस मॅच चालू असते त्यावेळेस रेकॉर्डिंग चालूच असते. ट्रेनिंग सेशनचे पण व्हिडिओज वगैरे बनवले जात असतात आणि वर्कआउट्स या सर्व गोष्टींचं बारीक गोष्टींचं रेकॉर्ड जतन केलं जातं आणि परिणामी आपल्याला त्या सर्व गोष्टी टेलिव्हिजनवरती दाखवल्या जात असतात. प्रॅक्टिस असेल, या सर्व गोष्टी एकंदरीत या बिग डाटाच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत असतात. द डाटा इनेबल्स a sports person to study his performance as well as of the other players worldwide. This big data helps to sports person to improve himself, to study his performance. आपल्या स्वतःची वैयक्तिक कामगिरी कशी आहे याचे सर्व लेखोजोखा या बिग डाटाच्या माध्यमातून त्याच्यापर्यंत पोहोचण्यास मदत होत असते. इवन others players information also easily available with the help of big data. दुसऱ्या प्लेयरची सुद्धा माहिती आपल्याला सहजपणे प्राप्त होते. फॉर एक्झाम्पल, विराट कोहली हा जो भारताचा बेस्ट बॅट्समन आहे, भारताचाच नाही तर जगातला बेस्ट बॅट्समन म्हणून त्याची ओळख आहे. या प्लेयरला स्वतःचं परफॉर्मन्स सध्या खराब चाललेला आहे, त्याचा फॉर्म गेलेला आहे,
तर अशा प्रसंगी तो या सर्व गोष्टींचे ॲक्नॉलेज या बिग डाटाच्या माध्यमातून ॲक्नॉलेज करेल की कोणत्या ठिकाणी त्याची चूक होते आणि ते चूक सुधारण्यासाठी या बिग डाट्याची मदत होत असते. इवन विच बॉलर इज डॉमिनेटेड हिम अँड ही विल स्टडी ऑफ दॅट बॉलर्स हाऊ ही bowled him and what he should do against that bowler. All the information he will learn with the help of big data. कोणता खेळाडू त्याला जास्तीत जास्त सतावतोय अशा खेळाडूची सुद्धा तो माहिती मिळवून त्याच्यावरती आपल्याला कशा प्रकारे चांगल्या रीतीने बॅटिंग करता येईल त्याच्याविरुद्ध याची सर्व काही माहिती तो या नेटच्या माध्यमातून मिळू शकतो आणि त्याच्या इम्प्रूव्हमेंटचा परफॉर्मन्स वाढवण्यासाठी त्याला बेनिफिशियल होणार आहे. It has tremendously helped in improving individual as well as team performance. वैयक्तिक कामगिरीच्या सुधारणेसाठी त्याचबरोबर सांघिक किंवा टीमच्या परफॉर्मन्सबद्दलसुद्धा या बिग डाट्याची मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला फायदा होणार आहे. देर आर व्हेरियस स्पोर्ट्स दे यूज बिग डाटा टू डेव्हलप देअर परफॉर्मन्स और टू डेव्हलप देअर करिअर्स individual performance. The sensors embedded in the sports equipment. ही सेन्सर्स त्या इम्बेडेड स्पोर्ट्स इक्विपमेंटमध्ये असतात. उदाहरणार्थ स्टंप जे असतात क्रिकेटचे त्या स्टंपला कॅमेरा असतो आणि हा कॅमेरा त्या सर्व हालचाली टिपत असतो. बॅट्समन काय करतो ह्या सर्व गोष्टीचं ऑब्झर्वेशन किंवा ते रेकॉर्डिंग ह्या कॅमेऱ्यामार्फत चालत असतं आणि ह्या कॅमेरा लाईव्ह असतो आणि त्यामुळे आपल्याला सर्व गोष्टी सहजपणे प्राप्त होत असतात. आणि जे इक्विपमेंट असतात त्याच्यामध्ये सुद्धा कॅमेरे बसवलेले असतात. स्टंप आहेच आहे, इतर काही ज्या असतात रेकॉर्डर असतात, बऱ्याचशा गोष्टींचा आधार घेऊन ह्या प्लेयर्स आपापले स्वतःबद्दलचे परफॉर्मन्स चेक करत असतात. व्हॉट द मिस्टेक ही इज डुईंग, कोणत्या चुका करत आहे ह्यासुद्धा गोष्टी त्याला सहजपणे त्या बिग डाटाच्या माध्यमातून मिळवायला मदत होते आणि त्याच्यावरती इम्प्रूव्हमेंट करण्यासाठी त्याला फायदा होत असतो. द सेन्सर हेल्प अस टू अंडरस्टँड द फील्ड कंडिशन्स. द सेन्सर ऑल्सो हेल्प टू अंडरस्टँड द फील्ड कंडिशन. ग्राउंड कसं आहे याचीसुद्धा माहिती आपल्याला दिली जाते. वेदर फोरकास्ट, वेदर रिपोर्ट वगैरे दिला जातो, पिच रिपोर्ट दिले जातात. ह्या सर्व गोष्टी सेन्सरच्या आधारावरच आहे. इंडिव्हिज्युअल परफॉर्मन्स एक्सेट्रा. व्हिडिओ ॲनालिटिक्स हेल्प अस टू सीव ईच अँड एव्हरी परफॉर्मन्स मिनिटली. प्रत्येक व्हिडिओ ॲनालिसिस केली जाते आणि यातून आपल्याला त्या गोष्टीची पुरेपूर माहिती होत असते. सपोज की एखादा प्लेयर आहे किंवा एखादा बॉलर आहे, तो काय करतो, बॉलिंग ॲक्शन, 2 प्लेयरचे बॉलिंग ॲक्शन आपल्याला एकाच वेळी दाखवली जाते, ॲनालिटिक्स केलं जातं, तुलना केली जाते. सपोज की जसप्रीत बुमराह आहे आणि मोहम्मद शमी या दोघांच्या बॉलिंग ॲक्शन्स कशा वेगवेगळ्या आहेत, त्यांची ॲक्युरेसी, त्यांचं जे स्ट्रेंथ आहे, एकमेकाच्या सर्व गोष्टी आपल्याला व्हिडिओ ॲनालिटिक्समार्फत सादर केले जातात. जस्ट बिकॉज ऑफ बिग डाटा. या सर्व क्रिया आपल्याला बिग डाट्यामार्फतच मिळतात. सी द नेक्स्ट पॉईंट, 6 नंबर पॉईंट, ॲडव्हर्टायझिंग. फ्रेंड्स, advertising is very common to us because while watching we regularly face such lot of advertising. बऱ्याचशा जाहिराती आपल्या टेलिव्हिजनवरती झळकत असतात. या सर्व जाहिरातीचा काय उद्देश असतो हे आपल्याला माहितीच आहे. बघूया आपण बिग डाटा त्याच्यासाठी कसं यूजफुल आहे. ॲडव्हर्टायझर्स आर वन ऑफ द बिगेस्ट प्लेयर्स इन बिग डाटा. ॲडव्हर्टायझर्स हे सर्वात मोठे खेळाडू आहेत बिग डाट्यामधले. बी इट फेसबुक, गुगल, ट्विटर or any other online giant, all keep a track of the users' behavior and transactions. बघा, ॲडव्हर्टाईज क्षेत्र हे व्यापक क्षेत्र आहे आणि या क्षेत्रामध्ये बिग डाट्याचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. फेसबुक असेल, गुगल असेल, ट्विटर असेल, या सर्ववरती जाहिराती आपल्याला झळकत असतात. ऑल कीप्स अ ट्रॅक ऑफ द युजर बिहेवियर. जे युजर्स असतात त्यांचं वर्तनाचा पूर्ण अभ्यास, स्टडी ह्या बिग डाट्यामार्फत त्यांना करता येतो. अँड त्यांचे ट्रान्झॅक्शन्स, त्यांचे दैनंदिन व्यवहार काय आहेत ह्याची सर्व काही
माहिती त्यांच्यापर्यंत पोहोचण्यास मदत होते. दीज इंटरनेट जायंट्स प्रोव्हाइड अ ग्रेट डील ऑफ डाटा अबाउट people to the advertisers. These इंटरनेट जायंट्स या महाजालामार्फत म्हणजेच इंटरनेट सर्व्हिसमार्फत ग्राहकांना ज्या गोष्टींची गरज असते, ग्राहकांच्या जीवनाशी निगडीत असलेल्या वस्तूंबद्दल माहिती त्यांना पोहोचते, त्यांना काय हवं आहे, काय पाहिजे या गोष्टींची माहिती त्यांच्यापर्यंत पोहोचते. सो दॅट दे कॅन रन टार्गेटेड कॅम्पेन्स आणि त्यांच्या माहितीनुसार ते त्यांचं टार्गेट ठरवतात. फॉर एक्झाम्पल, यूथ आहेत, तरुण वर्ग आहे, या तरुण वर्गाला कोणकोणत्या गोष्टींची गरज असते. फॉर एक्झाम्पल, दे डिमांड फॉर perfumes, they demand for shoes, they demand for cosmetic things. They target this youth group and launch a product and gain a lot of profit from that business. Take Facebook for example. Here you can target people based on buying intent. या ठिकाणी आपण फेसबुकवरून ज्या लोकांना खरेदीची आवड आहे अशा लोकांना आपण टार्गेट करू शकतो. वेबसाईट व्हिजिट्स जो करत आहे त्याच्यावरती आपण टार्गेट करू शकतो, ॲडव्हर्टायझिंग देऊ शकतो. इंटरनेट्स वापर करणारे, जॉब रोल्स यासारख्या बऱ्याचशा गोष्टी आपण देऊ शकतो. डेमोग्राफिक्स अँड व्हॉट नॉट. डेमोग्राफिक्स मीन्स स्टॅटिस्टिकल डाटा रिलेटिंग टू द गिवन पॉप्युलेशन अँड पर्टिक्युलर ग्रुप्स विदिन इट. स्टॅटिस्टिकल डाटा रिलेटिंग टू द गिवन पॉप्युलेशन. लोकसंख्येतील जे काही विशिष्ट गट आहेत अशा गटांना कोणत्या गोष्टीची गरज आहे या सर्व गोष्टी या ठिकाणी आपण प्रेझेंट करू शकतो. ऑल दिस डाटा इज कलेक्टेड बाय फेसबुक अल्गोरिथम युजिंग बिग डाटा ॲनालिसिस टेक्निक्स. फेसबुकमार्फत वेगवेगळ्या ॲप्समार्फत या सर्व गोष्टीचं कलेक्शन केलं जातं. दिस इन्फॉर्मेशन कलेक्टेड बाय फेसबुक. The same goes for Google. When you target people based on clicks, you will get different result, and when you create a campaign for leads, then you will get different result. All this is made possible using big data. एकंदरीत सांगण्याचा उद्देश आहे की या ॲडव्हर्टायझिंग क्षेत्राच्या माध्यमातून बिग डाटा, ॲडव्हर्टायझिंग क्षेत्रामध्ये बिग डाटाचा मोठ्या प्रमाणात वापर होतो आणि या वापराचा आपल्याला इथे सविस्तर आढावा देण्यात आलेला आहे. फ्रेंड्स, इन टुडेज लेक्चर वी ऑलमोस्ट लर्न अबाउट दिस यूज ऑफ डाटा इन स्पोर्ट्स फील्ड अँड इन ॲडव्हर्टायझिंग फील्ड. In the next video, we will learn the remaining part of the lesson. Keep watching English video regularly. Thank you once again.